निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये या विभागाचे सन्माननीय दमदार आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा आपले या ठिकाणी प्रथम स्वागत व त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आपल्या या वारुंजी जिप गटातील उमेदवार सौ दीपालीताई प्रमोद पाटील व वारुंजी पंचायत समिती गणाचे विद्यमान उमेदवार श्री संतोष माने व या ठिकाणी आपल्या या वारुंजी जिल्हा परिषद गटाचे प्रभारी सन्माननीय माणिकदादा व सर्व व्यासपीठावरील ज्येष्ठ मंडळी, आपल्या खुर्शी गावातील सरपंच, माजी सरपंच या ठिकाणी महेश काटकर, श्रीकांत पाटील, सचिन भोसले, दीपक पाटील, राजू पाटील व आपल्या गावातील बरेच ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी समोर उपस्थित सर्व ग्रामस्थ व आपले कार्यकर्ते, पहिल्यांदा आपलं या ठिकाणी प्रथमतः मी आयोजकांच्या वतीनं स्वागत करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आज या ठिकाणी बघितलं तर देशात मोदी साहेबांची सत्ता आहे, महाराष्ट्रात आपले लाडके देवाभाऊंची सत्ता आहे आणि आपल्या मतदारसंघात सुद्धा सर्वांचे लाडके आमदार या विभागाचे विधानसभा सदस्य आहेत. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आता काही वेगळं सांगायची गरज नाही, का तर सगळे सुतरण सत्ता आपल्या हातात आहे आणि आपली होणारे कामं सुद्धा शिक्षण, रोजगार, आरोग्य, शेतीविषयक याच्यात तर काय आपल्या नेत्यांचा कोणी हात धरायची काही कारण नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात मी तुम्हाला या ठिकाणी एवढंच त्यांच्या माध्यमातून आश्वस्त करतो की कुठलंही काम असू दे, कोणतंही काम असू दे, की येणाऱ्या काळात कुठल्याही जातीतलं, समाजातलं, शोषिताचं, वंचित घटकाचं राहणार नाही ही या ठिकाणी मी तुम्हाला त्यांच्या वतीने खात्री देतो. आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण जमला, पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि महत्वाचं म्हणजे आपलं बाबा, तुम्ही जे कुटुंब प्रमुख माणिकदादा या विभागाला दिले ते, तर खरोखरच एखादा कुटुंब प्रमुख असा असतो जी घरातल्या माणसांनी सामावून घेतो, सगळ्यांनी भरून घेतो, असं अतिशय उत्कृष्ट कामं दिले जातात दादांनी तंतोतंत पालन केलं. आणि आज तुम्हाला यानंतर सुद्धा मला एक सांगावंसं वाटतं की मुस्लिम समाजाचा मेळावा सुद्धा घेण्याचं त्यांनी म्हणजे एवढा मेळ घातला ते तो मुस्लिम समाज सुद्धा उत्स्फूर्त आहे, पण त्याचं सुद्धा श्रेय मला या ठिकाणी दादा तुम्हाला द्यावं शकतं. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि प्रस्तावित 2 शब्द मी संपवतो. बाबांचं स्वागत या ठिकाणी मी विनंती करतो. उमेदवार श्री संतोष माने यांचे स्वागत दत्तात्रय भोसले करतील. श्री माणिक पाटील दादा यांचे स्वागत. सर्व व्यास होऊ घातलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या इथं आज सन्माननीय डॉक्टर अतुल भाऊ भोसले यांचं इथं आगमन झालेलं आहे. आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ दीपाली प्रमोद पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार संतोष जगन्नाथ. येणारा रस्ता आणि पुलाची आपल्याला एक पुलाची गरज होती, ती बाबांच्याकडे बाजूला बंदिस्त गटर आणि पुलाची उंची वाढून रस्त्याचं काम एक मोठं काम की आतापर्यंत खोडशी गावला कधी एवढा मोठा निधी कोणीही आतापर्यंत दिला नाही. एवढा मोठा निधी अजून महादेव मंदिरासाठी आपल्याला एक संरक्षण भिंतीसाठी बाबा एक 10 लाख रुपये दिलेले, पण ते 10 लाख रुपये आपल्याला पुरणार नाहीत, अजून आपल्याला निधी देण्यासाठी लागणार आहे. शिवाय स्मशानभूमीसाठी बाबा एक 10 लाखाचं काम चालू होईल आता,
ते हायमोस्ट लॅब आपल्याला मिळालेले आहेत. पाणंद रस्त्याचं एक बाबा आपण भूमिपूजन घेतलेलं आहे, पण ते काम अजून चालू झालं नाही. तेवढे फक्त थोडंसं पाणंद रस्त्याची गरज आहे गावाला. ते पाणंद रस्ते एक जरा थोडंसं लक्ष देऊन बाबा तुम्ही जरा पाणंद रस्त्यासाठी एक हे करा. बाकी काय बाबाने आणखीन आपल्यासाठी भरपूर काय दिलेलं आहे. अजून पुढं पण आपण मागणी करूया. आता यासाठी आपण बाबांनी त्या विचाराचे जे उमेदवार दिलेले आहेत त्या उमेदवारांना खोडशी गावातून भरघोस मतदान करून प्रचंड मताने निवडून आणायचं आहे. ही आपली खोडशीकरांची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे विशाली प्रमोद पाटील आणि संतोष माने यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यायचे. एवढं खोडशी गावच्या वतीनं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि मी थांबतो. आपले वारुंजी पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री संतोष माने यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. आणि मग अशी म्हणजे असे मी जिद्दी आमदार माननीय अतुलबाबा भोसले, खोडशी गावातील तमाम माझ्या बंधू भगिनी ग्रामस्थ आणि माझे युवा मित्र, सिस्टीम काय चालवायची ती मगाशी आम्ही सकाळपासून बघितले. पायाला गोळे जरी आले तर कार्यकर्ता पळतोय, नेत्यासाठी पळतोय, आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी पळतोय. ही लोकशाहीची एक प्रणाली आम्ही बघून मगाशी भारावून गेलो. आमचे जुने मित्र असतील, बाबा लहान मुलं असतील, पक्षासाठी जोमाने पळतात आणि आपल्या नेत्याचं सन्मान राखायचं काम खरं तर प्रामाणिकपणे काम त्यांनी आज मला तयार केलंय. त्याबद्दल त्यांचा मी पहिल्यांदा धन्यवाद मानतो. आज प्रजासत्ताक दिन, लोकशाहीचा खरा चेहरा मी आज बघितला बाबा. कारण गेले अनेक वर्ष मी चळवळीत काम केलंय. चळवळीत काम करत असताना मी फक्त प्रामुख्याने उपेक्षित शेतमजूर शेतभूमीन लोकांचं काम केलं. ते काम करत असताना ह्या घटकापर्यंत किंवा ही जी यंत्रणा आहे त्याचा मला कधी प्रसंग आला नाही. पण प्रामाणिकपणे अतुलबाबांचं कार्य करत असताना आमच्या गावातील मार्गदर्शक आमचे माजी सरपंच दाजीभाऊ असतील, आमचे वरिष्ठ मार्गदर्शक रमेश लवटे असतील, माझे उपसरपंच चालू, आणि आमचे परमित्र माझे उपसरपंच सागर पाटील असतील, आणि तसेच मार्गदर्शक माणिक पाटील यांनी या व्यवस्थेत मला आणलं. आणि व्यवस्थित आणत असताना माझा जो पाठीशी माझ्या समाज करण्याचा अनुभव असेल, तळागाळापर्यंत जायचा, लोकांपर्यंत भेटायचा, आणि त्याला माननीय अतुलबाबा भोसले आमदार यांचं आशीर्वाद लाभला. मी प्रामुख्याने तुम्हाला एक प्रामुख्याने इथं ठणकावून सांगतो की जोपर्यंत अतुलबाबांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे कायमस्वरूपी, तोपर्यंत मी तळागाळातील घटकासाठी आणि उपेक्षित शेतकरी वर्ग असेल, इतर कोण कुठला वर्ग असेल, त्या लोकांसाठीच काम करत राहणार आहे. त्यामुळे मी जो आदर्श आमदार मानतो महाराष्ट्रातील, सर्वप्रथम बाबांना मानतो. त्यामुळे त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे आणि त्यांचा लेखाजोखा बघूनच आम्ही त्यांच्या कार्याला सलाम करून आम्ही ह्या कार्य करू इथून पुढं. एवढंच मी सांगतो, जास्त वेळ घेत नाही, थांबतो. पुन्हा एकदा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. व्यासपीठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यसम्राट आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचे प्रथमतः मी स्वागत करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित मतदार बंधू भगिनींनो, आज वारुंजी जिल्हा परिषद गट हा एक संवेदनशील गट म्हणून ओळखला जातो. कोणत्याही भागाचा विकास करायचा असेल तर त्या भागातील दळणवळण, शेती, आरोग्य, वीज, पाणी आणि त्या भागातील कम्युनिकेशन कसं आहे या गोष्टीवर अवलंबून असतो. आज भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला आलेला अनुभव असा आहे की भारतीय जनता पक्षामध्ये पद या शब्दापेक्षा जबाबदारी हा शब्द वापरला जातो. त्यामुळे इथे असणाऱ्या प्रत्येकाला आपल्याकडे असणाऱ्या जबाबदारीला योग्य न्याय मिळवून देता येईल याची जाणीव आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितले आहे, छोटे दिल से कोई बड़ा नहीं होता और टूटे दिल से कोई खड़ा नहीं होता. त्यामुळे प्रत्येकाने खंबीरपणे आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. आज राज्यामध्ये, केंद्रामध्ये आपल्या पक्षाचं सरकार आहे आणि आपल्या पक्षावर खोटे नाटे आरोपही झाले आहेत. आपल्या पक्षाची विचारधारा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपल्याकडे आहे. ही विचारधारा
आपल्या कामाच्या माध्यमातून व आपले लोकप्रिय आमदार अतुल बाबांच्या विकास कामाच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. डॉक्टर अतुल बाबा यांनी सर्वसामान्य माणसाला सत्तेत बसवण्याचे काम केले आहे. अगदी ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, या सर्व ठिकाणी सत्तेत यायची संधी बाबांनी दिली आहे. आज सत्तेत यायची संधी बाबांनी दिली आहे. त्यामुळं वेळ काळ जात धर्म न पाहता सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणारे असे नेतृत्व आहे. आपल्या कराड दक्षिणमध्ये विकास कामांचा बाबांनी धडाका चालू केला आहे. त्यास पंचायत समितीसाठी नवीन कार्यालयासाठी निधी असो, नवनवीन ग्रामपंचायती कार्यालयासाठी निधी असो, असा भरघोस निधी बाबांनी उपलब्ध करून दिला आहे. अशा या दैदिप्यमान नेतृत्वाला महाराष्ट्राच्या उच्च स्थानी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे व अतुल बाबांच्या प्रत्येक उमेदवाराला उच्चांकी मतदान कसे पडेल ही आपली भूमिका असली पाहिजे. येणाऱ्या 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मी स्वतः सौ दीपाली प्रमोद पाटील व पंचायत समिती गणामधून संतोष माने साहेब यांना भरघोस मतदान कसे होईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. आणि हे तुम्ही भरघोस मतदान म्हणजे आशीर्वाद द्याल, मतदानारूपी तुम्ही आशीर्वाद द्याल ही मी आशा व्यक्त करते व डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचे वारुंजी जिल्हा परिषद गटाकडून आभार व्यक्त करते आणि थांबते. पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त खुर्शी गावामध्ये घेतलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दाजी मामा, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय पंजाबराव भाऊ, आदरणीय माणिक दादा, आदरणीय रमेशजी लवटे साहेब, आदरणीय सागरजी पाटील, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय श्रीकांतजी पाटील, आदरणीय महेशदादा काटकर, सचिनजी भोसले, राजेशजी पाटील, शिवाजीराव भोसले, आदरणीय कदम साहेब, आदरणीय अक्षयजी भोसले, आदरणीय रज्जाकजी सुतार, गणेशजी काटकर, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय भोसले साहेब फौजी, कार्यक्रमाला उपस्थित बाळासाहेबजी भोसले, दीपकजी पाटील, सुशांतजी भोसले, दत्तात्रय भोसले, आपल्या जिल्हा परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय दीपालीताई पाटील, आपले पंचायत समितीचे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खुर्शी केलं आणि मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी उभं राहिल्यामुळे या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्यानं विधानसभेपर्यंतचा रस्ता हा आपण करू शकलो. त्या गावाने सातत्यानं योग्य काम करत काम करणाऱ्या माणसाला उभं करण्याच्या बाबतीमधलं सामर्थ्य हे सातत्यानं खुर्शीकरांनी दाखवलेलं आहे. आपल्या गावाला खूप जुनी परंपरा विकास कामाची देखील आहे. काही मोठी विकास कामं आपल्या गावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये झाली, जसं आपल्या खुर्शीचं धरण, त्याच्यामुळं असंख्य शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल या धरणाच्या विकास कामामुळे झाला. ब्रिटिशकालीन पूल म्हणून आपल्या गावाला येणारा हा जो पूल आहे तो पूल ओळखला जातो. मी ज्या वेळेला विधानसभेचा सदस्य झालो त्यावेळेला मी विविध विभागांचा आढावा घेतला. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा देखील मी आढावा घेतला. मला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या कराडला येणारा जो पूल आहे हा ब्रिटिशकालीन पूल आहे.
त्यांना देखील त्याचा आनंद वाटत होता, समाधान वाटत होतं की इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेला पूल हा आपल्या कराडला जोडणारा जुना पूल म्हणून आपण त्याचा नामोल्लेख करतो. मी त्यांना सांगितलं की हे आपल्यासाठी कर्तृत्वाची गोष्ट नाही की इंग्रजांनी 78 वर्षापूर्वी बांधलेला पूल अजूनही आमच्या गावाचा जुना पूल म्हणून आपण वापरतो. आपण खरं तर इथं नवीन पूल उभा करायला हवा होता, आपण का नवीन पूल उभा केला नाही. आणि त्यानंतर आम्ही CRIF मध्ये प्रस्ताव नितीन गडकरी साहेबांकडे सादर केला. राज्याच्या त्याच्यावर शिफारसी होत्या. आदरणीय शिवेंद्र बाबांनी त्याला शिफारस केली आणि 50 कोटी रुपयाचा निधी हा कराडला जोडणाऱ्या जुन्या पुलासाठी आपण मंजूर केलेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या पुलाचं काम देखील निश्चित स्वरूपी चालू होईल. असाच प्रश्न मला खुर्शीला येताना वाटायचा. लोक मला सांगायचे की हा ब्रिटिशकालीन पूल. मी म्हटलं ब्रिटिशांनी बांधलेला पूल ठेवलाय कशाला आतापर्यंत, का नाही नवीन पूल बांधला इथं तुम्ही. म्हणजे आपण कशासाठी थांबलोय की इतके वर्ष स्वातंत्र्याला मिळून जर का तिथं पूल तुम्हाला नवीन करता येत नसेल तर तुम्ही काय करताय. आणि त्यामुळं पूर्वी रवींद्र चव्हाण साहेब आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यांच्या समोर मी हाच विषय मांडला. मी म्हटलं साहेब इंग्रजांनी बांधलेला पूल आहे, माझं खोडशी गाव आहे मतदारसंघातलं, नवीन तिथं पूल केला पाहिजे. लगेच रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या काळात आमदार व्हायच्या आधी मान्यता दिली आणि 6 कोटी रुपयाचा निधी हा आपल्या या पुलासाठी मंजूर झालेला आहे. आणि मला वाटतं प्रोसेस सुद्धा आता पुढे गेलेली आहे, लवकरच त्याचं काम हे चालू होईल. आणि माझ्यावर आता ही जबाबदारी आहे की हा ब्रिटिशकालीन पूल एवढे वर्ष टिकला, नवीन जो पूल इथं उभा राहील हा इतके वर्ष टिकला पाहिजे, किंबहुना याच्यापेक्षा जास्त टिकला पाहिजे. इतका चांगला दर्जेदार पूल हा आपण आपल्या गावासाठी करत आहोत. सुशोभीकरण करण्याच्या बाबतीमधला माझा प्लॅन आहे, माझ्या मनामधलं स्वप्न आहे की गावात येणारा रस्ता एकदम स्टार रस्ता झाला पाहिजे. आपण खोडशी गावामध्ये येणारा हायवे पासून जो रस्ता आहे हा चांगला करावा. रस्त्याच्या बाजूला आपल्याला काही प्लांटेशन करता आले ते करावं. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपण शासनाची मदत घ्यावी आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं ग्रामपंचायतीला देखभाल दुरुस्तीच्या बाबतीमधली जबाबदारी द्यावी. मोठे पैसे लागतात ते काम शासन करेल, पण जर का झाडं लावली तर झाडाची देखरेख करण्याची जबाबदारी मात्र ग्रामपंचायतीने घेतली पाहिजे. त्यामुळं हा रस्ता जो होणार आहे हा रस्ता अत्यंत चांगला होईल आणि या रस्त्याच्या बाजूनी आपण थोडंसं झाडांचं प्लॅनिंग करूया. त्याच्यासाठी सुद्धा अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्हाला झाडं पण द्यायची व्यवस्था बापू करतो. ती लावण्याची जबाबदारी मात्र तुम्ही तुमच्या मनावर घ्यावी, गावातल्या सगळ्या लोकांना घेऊन, अशी देखील विनंती मी आपल्याला करू इच्छितो. मी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक विषय मांडणार आहे की आपल्या खोडशीचं जे धरण आहे त्या धरणाच्या डागडुजीच्या बाबतीमध्ये, त्या धरणाच्या रिवॅम्पिंगच्या बाबतीमधलं काम हे आता राज्य सरकारने जलसंपदा विभागाने हाती घेतलं. आणि हा कॅनल इतका लांबपर्यंत जातो, 86 किलोमीटरचा कॅनल आहे. आणि या 86 किलोमीटर कॅनलमध्ये खूप मोठा गाळ असल्यामुळे पूर्ण क्षमतेने हा कॅनल काम करू शकत नाही. आणि त्यामुळे ह्या कॅनलची दुरुस्ती करणे याच्यासाठीचा एक नवीन प्रस्ताव आम्ही राज्य सरकारच्या शासन दरबारी ठेवतोय की धरणाची देखील दुरुस्ती करायची. आणि धरणाची दुरुस्ती करताना धरणाच्या वरून आपण व्यवस्थित पेट्रोलिंग करू शकलो पाहिजे किंवा आपण त्याच्यावरून फिरू शकलो पाहिजे. धरणाच्या दरवाजांच्या बाबतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरून नवीन पद्धतीचं धरण आपल्याला इथं उभं करायचं आहे, जेणेकरून पाण्याची साठवण देखील जास्तीची होईल. आणि या धरणाचा उपयोग हा जवळजवळ 13,000 हेक्टर जमिनीला या धरणाचा उपयोग होतो. आणि त्यामुळे या धरणाच्या माध्यमातून जास्तीचा फायदा शेतकऱ्यांना कसा करून देता येईल याच्यासाठीचा प्रस्ताव आम्ही आता शासन दरबारी मांडत आहोत. विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं मी हा विषय निश्चित स्वरूपी मांडणार आहे. त्यामुळं खोडशीतल्या माझ्या सगळ्या ग्रामस्थांना माझी विनंती आहे की खोडशीसाठी निधीचं लिमिट नाही आहे. जेवढे मागाल तेवढे पैसे आम्ही खोडशीकरांना द्यायसाठी तयार. तुम्ही जी मागणी कराल ती मागणी पूर्ण करण्यात येईल. आता सुद्धा सरपंचांनी सांगितलं की काय काय निधी आपण इथं टाकलेला आहे, याच्यापेक्षा सुद्धा अधिकचा निधी आपल्या गावाला आपण टाकणं आवश्यक. कारण मोठ्या प्रमाणावर शेतकरी इथं गावामध्ये आहेत, मोठ्या प्रमाणावर ऊसाचं क्षेत्र आपल्या गावामध्ये आहे. रस्ते अधिकचे चांगले करण्यासाठीचा प्रयत्न आपल्याला
आपल्या गावामध्ये करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सचिनच्या घरी जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता मला वाटतं कशाचा रस्ता आहे तो पाटबंधारे विभागाचा. बिलकुल काळजी करू नको सचिन, मला एकदम त्रास होतो तिथे येताना. तो रस्ता केल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण तो रस्ता छोटा आहे आणि रस्त्याची डागडुजी पण झाली आणि तिथं पण लोकवस्ती आहे. त्यामुळे सचिन तुला मी आजच शब्द सभेच्या निमित्तानं देतो की मी काय मार्ग काढायचा तो काढतो आणि त्या रस्त्यावर कुठून पण पैसे आणतो, पण तो रस्ता 100% करून टाकतो. रस्ता होणं आवश्यक आहे. ज्या गावांना जमीन आहे त्या गावांचं भाग्य मोठं आहे. आता अनेक अशी गावं आहे, आमच्या मलकापूर शहराचं सुद्धा आता आमचे नगरसेवक देखील सूरज शेवाळे गाडीमध्ये बराच वेळ होते माझ्या बरोबर, ते सांगत होते जागाच नाही गावात. एखादी नागरिक सुविधा करायची असेल गावाला जागाच नसेल तर ते कसं तुम्ही करणार. आपल्या खुर्शी गावाला मुबलक अशी जागा आहे, ती जागा आहे. आपण तिथं लोकांच्या सहमतीनं काही प्रकल्प करू शकतो ज्याच्यामधून गावामध्ये नागरी वसाहत ज्यावेळेस वाढेल त्यावेळेला गावाचा फायदा होऊ शकतो. आता एक आपला दुसरा पण प्लॅन आहे, पण आपण म्हणाल की आमदार साहेबांच्या डोक्यातून बरंच काही काही निघतंय, पण खऱ्या अर्थानं मी पूर्वीपासून हा विचार करत आलेलो आहे की कराडला जोडणारे रस्ते आपल्याला वाढवा. कराडचं ट्रॅफिक कंजेशन कसं कमी करायचं मी नेहमी कराडकरांना सांगतो, मी नेहमी कराडमधल्या लोकप्रतिनिधींना सांगतो, जुन्या जाणकार लोकांना सांगतो की कराडचं ट्रॅफिक डिकंजेशन कसं तुम्ही करणार. म्हणायला सोपं आहे की आम्ही ट्रॅफिकची व्यवस्था करू. ट्रॅफिकची व्यवस्था करायसाठी आपण काय करतो, सर्वसाधारण ट्रॅफिक विभागाच्या पोलीस बांधवांना बोलवतो आणि त्यांना सूचना आपण करतो. मग खूप आपण अभ्यासपूर्ण त्यांना सगळं सांगतो की असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, टायमिंग करा, हे करा. ह्यानी प्रश्न सुटणार नाही, तात्पुरते सुटतील जरूर. आपण जोपर्यंत नवीन जोड रस्ते कराडला देत नाही तोपर्यंत कराडच्या ट्रॅफिक डिकंजेशनचं काम होणार. आणि त्यामुळे मी माझ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एक भाषण केलं होतं विधानसभेच्या सभागृहामध्ये. विधानसभेच्या पटलावर मी तो विषय ठेवला होता की कराडला एलिव्हेटेड नेकलेस रोड तुम्ही द्या. म्हणजे कराडच्या पंकज हॉटेल पासून ते विटा रस्त्यापर्यंत आपला जो जुना कृष्णा पूल आहे किंवा नवीन जो आपला पूल विट्याला जोडणार आहे, म्हणजे आपल्या कृष्णा नाक्यापासून आपल्या सैदापूरला जोडणारा पूल आहे, तिथपर्यंत जोडणारा तुम्ही एलिव्हेटेड नेकलेस रोड पीडब्ल्यूडी विभागाच्या माध्यमातून द्या. जेणेकरून पंकज हॉटेलपासून वाहतूक ही डायरेक्टली कराड शहरामध्ये न जाता ही वाहतूक शहराच्या बाहेरून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीला लागून ही वाहतूक सगळी विटा रस्त्यापर्यंत जाईल. त्यामुळे सांगलीला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक ही कराड शहरामध्ये येणार. आज कराड शहराची अडचण ती झाली की बाहेरून येणारी वाहतूक कराड शहरामध्ये येते आणि कराड शहरामध्ये शेवटी रस्त्याच्या वाढीला मर्यादा आहे. त्यामुळे बाहेरून कराडला बायपास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या समाधीचा सुशोभीकरणाचा विषय आहे की तिथं आपल्याला त्या समाधीचं सुशोभीकरण केलं पाहिजे, तिथं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपल्याला केली पाहिजे. अशा पद्धतीचा विचार देखील मी विधानसभेमध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या साक्षीनं हा तिथं मांडला. आणि त्याच पद्धतीनं माझी आपल्याकडून देखील अपेक्षा आहे की आपल्या ग्रामपंचायतीने अधिकचं काम केलं पाहिजे. आपल्या ग्रामपंचायतीला 15व्या वित्त आयोगाच्या निधीवर अवलंबून जास्त राहण्याची गरज नाही. गावातली किरकोळ कामं तुम्ही त्याच्यामधून करा. तुम्ही नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन प्रकल्प माझ्यापर्यंत आणा. आपलं हे देवस्थान आहे, याचा क वर्ग दर्जा याला मिळाला असेल तर ब वर्ग दर्जासाठीची तुम्ही मागणी डीपीडीसीतनं करा. ब वर्ग जर का झाला असेल तर मोठ्या प्रमाणात निधी प्रत्येक वर्षाला आपल्या देवस्थानाला आपल्याला देता येतो. आणि मानकेश्वर देवाची इथं खूप मोठी महिमा आहे आणि माझ्याबरोबर असणारा माझा जो रक्षक आहे त्याचं सुद्धा गाव पेठ आहे आणि त्यामुळे तो इथं मला प्रत्येक वर्षी आम्ही प्रयत्न करत असतो आणि आम्ही इथं येत असतो. त्यामुळे गावाला एक मोठं महत्व आहे. तुम्ही कसं गावाचं डेव्हलपमेंट करणार आहे याचा आराखडा हा तुम्ही आमच्यापर्यंत आणून मला तुम्ही काम लावलं पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकप्रतिनिधी म्हणून माझी. त्यामुळे मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला बसू देऊ नका. मला 5 वर्ष तुम्ही टर्म दिली आहे, कामाला लावा. मला रोज येऊन एक कागद मला द्या, रोज त्या कागदाची पूर्तता करण्यासाठीचा आपण प्रयत्न करूया आणि काम करत असताना लोकाभिमुख असं काम करूया. आपल्या गावामध्ये एखादी झोपडपट्टी असेल तर ताबडतोब PMAY मध्ये त्याचा समावेश कसा होईल याच्यासाठीचा प्रयत्न आज ग्रामपंचायतीने करणं गरजेचं आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेमधनं घरं किती द्यायची ठरली? 3 कोटी घरं द्यायची ठरली ह्या 5 वर्षामध्ये. 3 कोटी घरं 5 वर्षात म्हणजे वर्षाला 60 लाख घरं ही पक्की द्यायची ठरलेली आहे. आणि मी मलकापूर आणि कराडमध्ये आव्हान सगळ्यांना केलेलं आहे की ज्या 11 झोपडपट्ट्या कराड आणि मलकापूरमध्ये आहे त्या झोपडपट्ट्यांचं रूपांतर पक्क्या राहण्याच्या घरांमध्ये करण्यासाठी तुम्ही ते प्रस्ताव माझ्यापर्यंत आणा आणि PMAY मधनं आपण पक्की राहण्याची घरं या नागरिकांना दिली. अनेक पिढ्या हे नागरिक राहिलेले आहेत. अनेक पिढ्या या नागरिकांना पक्की राहण्याची घरं नाही आहेत. त्यांना तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये राहावं लागतं आणि 2-2, 3-3 पिढ्या तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या लोकांच्या विषयी मला मोठी सहानुभूती आहे. आपल्या सरकारची संवेदनशीलता आहे आणि त्यामुळे माझा प्रयत्न आहे की यांना पक्की राहण्याची घरं, पक्की लोकवसाहत या सगळ्या लोकांना निर्माण करून देण्याचा प्रयत्न हा देखील आपण करणं अत्यंत आवश्यक आहे. जे जे आपल्यासारखे गाव आहेत त्या गावांना पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये देखील येणाऱ्या काळामध्ये विचार करणं आवश्यक आहे. आज आपलं नदीलगतचं गाव आहे आणि आपल्या गावाला धरण आहे आणि त्यामुळं आपल्या गावांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे की स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योजना, त्याबरोबर ड्रेनेजची योजना, त्याबरोबर STPची योजना आणि झिरो लिक्विड डिस्चार्जचा कन्सेप्ट हा आपल्या गावामध्ये राबवला पाहिजे. झिरो लिक्विड डिस्चार्जचा कन्सेप्ट म्हणजे काय? तुमची पाणी पुरवठ्याची योजना जेवढी मोठी आहे तेवढ्या पाण्यावर प्रोसेसिंग करण्यासाठीची प्रणाली ही गावामध्ये असली पाहिजे आणि प्रोसेस केल्यानंतर जे पाणी निर्माण होतं ते फिट फॉर ड्रिंकिंग पाणी झालं पाहिजे. पण ते पाणी आपण शेतीसाठी वापरू शकतो, ते पाणी आपण झाडांसाठी वापरू शकतो, इतर कामासाठी आपण पाणी वापरू शकतो. आणि हा प्रकल्प रेठ्याला आपण केलेला आहे. वर्ल्ड बँकेची योजना आपण रेठ्याला आणली. 20 कोटी रुपये आम्ही आणले गावात आणि त्या 20 कोटीमधनं ही योजना केली. मला असं वाटतं की पर्यावरणाचं संवर्धन आपण करूया, जतन आणि संवर्धन आपण करूया. आपलं जर का सुवेजचं पाणी आपल्या धरणामध्ये गेलं तर तेच पाणी कोणतरी उपसणार, त्याच पाण्यामधनं रोगराई पसरते आणि हे पोल्युटेड पाणी हे बाहेर जाऊ नये याच्यासाठी आपण ह्या STPची योजना ही देखील इथं करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या परिसराचा नामोल्लेख हा निमशहरी परिसर म्हणून आता आपण करतो. पेरी अर्बन एरिया, शहराच्या लगतचा परिसर. मला आश्चर्य वाटणार नाही की हळूहळू कराड शहर वाढत वाढत इथपर्यंत येईल. आता वारुंजी हे मोठं उपनगर झालेलं आहे. कराड शहराला वाढायला जागा नाही त्यामुळे या उपनगरांची आता शहरं व्हायला सुरुवात हळूहळू होईल. ज्या वेळेला लोकसंख्या एका प्रमाणापेक्षा जास्त वाढेल त्यावेळेला त्या गावांचे मोठ्या ग्रामपंचायती होतील, मोठ्या ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती होतील आणि नगरपंचायतीच्या उद्या नगरपालिका देखील होताना आपल्याला दिसतील. आज मलकापूरचा इतिहास तुम्ही बघा. पहिल्यांदा लहान गाव, मोठं गाव, नगरपंचायत, मग क वर्ग नगरपालिका. आता लोकसंख्या ज्या वेळेला हे होईल, जनगणना होईल त्यावेळेला ब वर्ग नगरपालिका होईल. इतकी लोकसंख्या आता तिथं वाढलेली. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या निश्चित स्वरूपी वाढणार आहे कारण कराड शहराला जमिनीमुळे, जागेमुळे वाढायला आता डेव्हलपेबल एरिया कमी आहे. कराडचा बागान परिसर सोडला तर आता नव्यानं लोक तिथं राहायला येऊ शकत नाहीत, इतकी आता तिथं डेव्हलपमेंट परिपूर्ण झालेली आहे. आणि त्यामुळे आपली ही जी गावं वाढतात आहे ह्या गावामध्ये व्यवस्था आपली चांगली असली पाहिजे, अत्यंत दर्जेदार व्यवस्था आपल्या गावांमध्ये असली पाहिजे. हा प्रयत्न आता लोकप्रतिनिधींनी करणं अत्यंत गरजेचं आहे. छोटे छोटे आपल्या ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत ते तर आपण सोडूच, पण त्याच्याबरोबर येणाऱ्या 25 वर्षामध्ये आपल्या गावाला काय आवश्यक आहे याचा विचार आजपासून तुम्ही केला पाहिजे. ग्राम सचिवालयासाठी तुम्ही मला वाटतं मागणी नाही केली, तुम्ही मागणी केली पाहिजे ग्राम सचिवालयासाठी. ग्रामपंचायत सुसज्ज पाहिजे खुर्शीची. आत गेल्यावर लोकांना असं वाटलं पाहिजे अरे क्या बात, असं वाटलं पाहिजे. तुम्ही का नाही मागणी करा? तुम्ही मागणी करा. पुढच्या वेळेला आपण ग्राम सचिवालयाला पैसे देऊ. आपण 5 ग्रामपंचायतींना पैसे आता दिलेले आहेत आणि माझा प्रयत्न आहे की डिजिटल करा ग्रामपंचायत. सगळं फिंगर टिपवर तुमच्या आलं पाहिजे, तुमच्या मोबाईलवर आलं पाहिजे की कुठं काय अडचण आहे. एखाद्या ठिकाणी, एखाद्या गल्लीमध्ये, एखाद्या परिसरामध्ये पाणी नसेल तर त्यांनी आपल्याला डिजिटली कळवलं पाहिजे, ना की फोन करून किंवा ग्रामपंचायत येऊन बसायचे त्याला आवश्यकता पडली पाहिजे. असा लोक अभिमुख कारभार हा प्रत्येक गावामध्ये करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. आता खोडशी गावात जेवढी आपण मागणी करता तेवढी आपण यंत्रणा देण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही कारखान्यांचा. भविष्य काळामध्ये कारखान्यांचा जसा विस्तार होईल तशी आणखीन अधिकची यंत्रणा आपण ऊस तोडणीची आपल्या गावामध्ये कशी आपल्याला देता येईल याच्यासाठी देखील आपण निश्चित स्वरूपी
प्रयत्नशील राहू. मध्यंतरी श्रीकांतजींनी मला एक काम सांगितलं होतं, मुरुम टाकायचा होता, ते झालं का? निम्मच झालं. तर निम्मा का झाला नाही याची आता त्याला तपासणी करतो त्याची, की निम्म काम का झालं. ते सुद्धा एक असं काम होतं की ते बाहेरच्या बाहेर होणारं काम होतं, ते कागदावर होणारं काम नव्हतं. ते निम्म झालं. आता निम्म सुद्धा निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करून टाकू. आज या गावामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण आहे, तरुणांमध्ये देखील चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. त्यामुळे मला निश्चित खात्री वाटते की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय दीपालीताईंना मोठं मताधिक्य आपल्या कुर्शी गावामधनं मिळणाऱ्या अशा प्रकारचं चित्र आज आपल्याला गावामध्ये बघायला मिळते. त्याचबरोबर आमचे संतोषजी आहेत, त्यांना देखील मोठं मताधिक्य या आपल्या गावामध्ये निश्चित स्वरूपी मिळेल अशा पद्धतीचं एक वातावरण इथं निर्माण झालेलं आहे. एक योजना आहे प्रधानमंत्री सूर्य घर योजना. ती योजना आपल्याला आपल्या गावामध्ये 100% राबवायची. त्याच्यामध्ये एका घरावर 3 किलोवॉट पर्यंत तुम्ही सोलर पॅनल लावू शकता. 1,05,000चे सोलर पॅनल आहे आणि 78,000 रुपये त्याला सबसिडी केंद्र सरकार देते आणि त्या 78,000 सबसिडी नंतर 27,000 रुपये राहतात. 27,000 रुपये खर्च करून 25 वर्ष विजेचं बिलच तुम्हाला भरायला लागणार नाही, अशी जबरदस्त ती योजना आहे. आणि साधारण 10,000 कनेक्शन पहिल्या टप्प्यामध्ये 3 KVA चे देणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते वाढत राहतील, कारण केंद्र सरकारची आदरणीय मोदीजींचा तो फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. आणि त्यामुळं प्रधानमंत्री सूर्य घर योजना ही आपल्या गावामध्ये तुम्ही ट्रायल बेसिसवर निश्चित स्वरूपी राबवा. कारण लाईटचं दैनंदिन बिल जर का नील झालं किंवा पैसेच भरायला लागले नाही तर त्याचा मोठा फायदा हा आपल्या गावाच्या लोकांना 100% होणार आहे. अनेक बांधकाम कामगार योजना असेल किंवा अनेक इतर योजना असेल त्या राबवायचा आपण प्रयत्न करतोय. आयुष्यमान भारतचे कार्ड सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या गावामध्ये दिलेले आहेत. मला सांगताना आपल्याला समाधान होतं की आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही जवळजवळ सगळ्यांना लागू होती. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलचं बिलच तुम्हाला भरायला लागत नाही. 1200 विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचा सगळा खर्च सरकारच्या माध्यमातून आणि आपण कृष्ण हॉस्पिटलनी त्या बोर्डमध्ये एम्पॅनल झाल्यामुळं आपण जो काही पेशंट आपल्याकडे कृष्णाकडे येतो त्याला त्या योजनेमध्ये आपण समाविष्ट करून घेऊन त्याचा 100% खर्च सरकार करतं. आणि त्यामुळे तो देखील फायदा आपल्याला सगळ्यांना गावातल्या लोकांना मिळू शकतो. मला वाटतं त्याचं काम सुद्धा आपण प्रगतीपथावर नेलेलं आहे. त्याचे कॅम्प देखील आपल्या गावामध्ये झालेले आहेत आणि जे काही लोक राहत असतील त्यांना सुद्धा कार्ड देण्याची व्यवस्था 100% आपण करूया. येणाऱ्या 5 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या मताधिक्यानं आमच्या सगळ्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं एवढीच विनंती तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.